ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बोलतायत, आपण थेट जाऊया. त्यांना म्हणालो की तुमचं जे महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स आहेत ते रूल्स म्हणजे महाराष्ट्राचा कायदा केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध असू शकतो का? आम्ही त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निवाडा दिलेला आहे जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशन विरुद्ध भारत सरकार, त्याच्यामध्ये केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध रूल असू शकत नाहीत अशा बाबतीतलं देखील आम्ही डंके की चोट पे सांगितलेलं आहे. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की कायद्याची चर्चा होताना की कशा प्रकारे बंदी होऊ शकते. हे बोलत असताना रूल 24चा विषय आला, महाराष्ट्र शासनाच्या रूल 24चा. त्या रूल 24मध्ये आम्ही त्यांना सांगितलं काय आहे अंतर्भूत हे लक्षात घ्या. मराठी भाषा अँड अदर लँग्वेजेस ऑफ दॅट रिजन, म्हणजे नुसती मराठी भाषा नाही आहे तर त्यासोबत त्या भूभागावरल्या इतर भाषासुद्धा आहेत. आम्ही त्यांना उदाहरण दिलं की एखादा माणूस उद्धव ठाकरेच्या घरापासून रिक्षात बसला मराठी रिक्षावाल्या भावासोबत आणि तो मुलुंडमध्ये गेला जिथं गुजराती बहुल आहेत आणि तिथं जर त्या रिक्षावाल्या भावानी मराठीवाल्या भावानी जर आपली सवारी सोडली आणि तिथून जर गुजराती भाऊ म्हणाला गुजरातीमध्ये मुझे जाना आहे आणि मराठीवाल्या भावाला मराठी रिक्षावाल्या भावाला कळत नसेल तर तुम्ही बॅच कॅन्सल करणार का? कारण तुमच्या कायद्यामध्ये तसं म्हटलेलं आहे. ही ॲम्बिग्युटी आहे, हे इम्बॅलन्स आहे, हे केंद्रीय कायद्याच्या विरुद्ध फारकत देऊ नये हे सुद्धा आम्ही अधिकारी महोदयांना सांगितलं. आनंदाची गोष्ट ही आहे अधिकाऱ्यांवर कारवाई करतील, रागात येतील प्रताप सरनाईक, परंतु सांगणं आवश्यक है प्रताप जी, आपके अफसरों ने भी ये कहा, हमारी बात से सहमति रखी कि कानून को टटोलना पड़ेगा, कानूनन टटोलना पड़ेगा, क्योंकि फैक्ट के साथ कानून को हमने बताया, ये उन्होंने माना. आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं कायद्याच्या बाबतीमध्ये, तेव्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, अधिकाऱ्यांचं तरी किमान परिवहन मंत्री ऐकतील एवढी माफक अपेक्षा आहे. आम्ही त्यांना सांगितलं की भारताच्या संविधानानुसार जे आहे